नाही नाही, ते नव्हतं ऐकू आलं नाही, महाराज. कट झालते महाराज आपण इथे. ते हा, नाही कुठून कुठून कट झालते मग? ऐकलं. ते विस्मरण 6व्या होऊ शकत प्रकरणाचा नाही. आढावा. हा, हे बरंच गेलं. विस्मरणामध्ये स्मरणामध्ये त्रिपुटी असते, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्रिपुटी नसते. तिथून पुढं बरोबर. तिथून पुढे बरंच मी एखाद्या 2 मिनिटं बोललो मग पुढं. ठीक आहे. मग परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विस्मरण नाही, हे काय सांगायचं? कैमुक्तिक न्यायानं गुरुजीनं सांगितले तर की अरे, अनुभवाच्या विषयाचे विस्मरण होत नाही तर अनुभवाचे विस्मरण होईल काय? अनुभवाचे काही विषय आहेत, व्यवहारामध्ये उदाहरणं देता येतील की अनुभवाच्या विषयाचं जर विस्मरण होत नाही तर अनुभव स्वरूप असणाऱ्याचं विस्मरण होईल का? त्याला उदाहरण देतात गुरुजी की अनुभवाचे विषय हात, पाय, डोळे, नाक, कान, शरीर जर कधी विसरत नाही, हे कधी विसरलं का? कारण तिथं व्यवहार असतो, म्हणून त्याचा जर विसर नसतो तर तुम्ही स्वतःला विसरलात काय कधी? कारण हे पहा, साधनं जर विसरत नाहीत तर ते साधनं ज्याच्यावर आहेत किंवा साधनं जे वापरतो किंवा त्या साधनं हाताळणारा जो आहे, जो नित्य आहे, तर तो कधी विसरण काय त्याला? आणि विस्मरणच होणे शक्य नाही तर शब्दाला शरण कशासाठी जावे लागेल? म्हणून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विस्मरणच सिद्ध होत नाही, आणि विस्मरण नसल्यामुळं स्मरणाची गरज नाही. स्वरूपाच्या ठिकाणी हे सर्व जीवरूपाच्या ठिकाणी असते. विस्मरण, अज्ञान, नास्तिकता, क्रूरता ही जीवाच्या ठिकाणी असते. कारण जीवाला उपाधी असते, बुद्धी उपाधी, अविद्या उपाधी, मन उपाधी, इंद्रिय उपाधी म्हणा, आणि त्या उपाधीच असते. आणि जीवपणाच भ्रम असतो, जीवपणाची उपाधी भ्रम असते, म्हणून भ्रमातल्या गोष्टी सर्व या. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. सर्व भ्रांतीतले, पण आपल्याला भ्रांतीच खरी वाटलेली म्हणून संसारच खरा वाटलेला आहे, म्हणून बंध नाही. ही भ्रांती ही समोर गेली पाहिजे. हे सर्व अध्यास आहे, भ्रम आहे, पण आपल्याला खरं वाटतंय म्हणून आपल्याला अडचण वाटते. नाही तर विस्मरणच नाही, म्हणून स्मरणाची गरज नाही. आणि म्हणून खऱ्या स्वरूपाच्या दृष्टीनं, आत्मदृष्टीनं शब्दाचं खंडन नाही. खऱ्या दृष्टीने शब्द खंडित, शब्दाचा उपयोग नाही. म्हणून शब्दाचा उपयोग झाल्यावरच कळते शब्दाचा उपयोग नाही. कारण जीवदशी शब्दाचाच उपयोग आहे. जोपर्यंत अज्ञान आहे, विस्मरण आहे, तोपर्यंत शब्दाचाच उपयोग आहे. आणि शब्द उपयोगात आणल्यावर कळत आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा उपयोग नाही. का उपयोग नाही? तर त्यातला पहिला मुद्दा झाला आपला आज की विस्मरणच नाही. आत्मदृष्टीनं, स्वरूपाच्या दृष्टीनं विस्मरणच नाही तर स्मरणाची गरज नाही. म्हणून कधी विसरलंच नाही तर सापडण्याची गरज नाही. म्हणून विसरल्याला सापडून देणारा शब्द आहे. हे जरी शब्दाचं महत्व आहे आधी वर्णन केलेलं, परंतु आत्मस्वरूप कधी विसरलेलं नाही. म्हणून आत्मस्वरूपाला सापडण्याची म्हणजे स्मरणाची गरज नाही. आणि शब्दाची क्षमता आहे विसर्ग्याला सापडून देण्याची, विस्मरणातल्याला स्मरण करून देण्याची. म्हणून या दृष्टीनं शब्दाचा आत्मस्वरूप का म्हणजे शब्दाचा साधन म्हणून जे उपयोग होतो स्मरण विस्मरणासाठी, विस्मरण घालण्यासाठी, स्मरण करून देण्यासाठी, तर ही जी काही अडचण आहे तर ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, म्हणून शब्दाचा उपयोग नाही. असा पहिल्या प्रकारानं शब्दाचं खंडन केलेलं आहे. दुसरा प्रकार असा आहे, बोलून टाकतो, की शब्द हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येची निवृत्ती करतो
असे म्हणावे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येचा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे. मग तिची निवृत्ती काय करणार शब्द? कारण आत्मदृष्टीनं विस्मरण नाही, आत्मदृष्टीनं अविद्या नाही, आणि आत्मदृष्टीनं प्रकाशन बी करायची गरज नाही. हा तिसरा प्रकार. दुसरा प्रकार पाहू आपण की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आहे, त्या अविद्येची निवृत्ती करीत असतो शब्द. कारण शब्द ज्ञान, शब्दानं अपरोक्ष ज्ञान होत असते, अशी शब्दाची क्षमता आहे. शब्दानं त्याच्या अर्थाच्या वस्तूचं ज्ञान होते. मी हत्ती म्हटलं की हत्तीचं ज्ञान होतं तुम्हाला, मी दगड म्हणलं की दगडाचं ज्ञान होते. शब्दानं ज्ञान होते, मग अज्ञान जाते. अशी एक शब्दाची क्षमता आहे. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्याच नाही, अविद्येचा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे स्वरूपाच्या दृष्टीनं. पण अज्ञानच नाही तर हा शब्द काय घालीन? विस्मरणच नाही तर स्मरण कशाचं करून देईन? हा पहिला प्रकार. आणि अज्ञानच नाही तर हा कशाचं ज्ञान करून देईन? काय घालवीन? अज्ञान, कोण्या अज्ञानाला घालवीन? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच नाही, स्वरूपाच्या ठिकाणी बर का. कारण स्वरूप नित्य ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान घन आहे, तिथं कुठं अज्ञान आहे? म्हणून आत्मदृष्टीनं शब्दाचा उपयोगच नाही. आणि तिसऱ्या प्रकारानं शब्दाचं खंडन करतात महाराज की तिसरा प्रकार असा आहे की शब्द हा आत्म्याचे प्रकाशन करतो अशी म्हणावी तर आत्मा स्वयंप्रकाश ज्ञानघन आहे, मग त्याचे प्रकाशन काय करणार? शब्द आत्म्याला प्रकाशित करेन. कारण की शब्दानं इथं काय आहे पा, शब्द न प्रकाशन होते म्हणजे शब्दानं ज्ञान होते, शब्दानं ती वस्तू फोकस मध्ये येते शब्दाच्या, असं म्हणू आपण. पण शब्दाचा फोकस वेगळा आहे, आत्म्याचा प्रकाश वेगळा आहे. शब्दाचा फोकस इकडे चालतो, विषय ज्ञानाकडे. इंद्रिय ज्ञानाकडे, इंद्रियाच्या विषयाकडे. कारण शब्दानं जे ज्ञान नाही, ज्याचं ज्ञान नाही त्याचं ज्ञान होतं. म्हणून प्रवचन आहेत, व्याख्यान आहेत, पाठ आहेत, कीर्तन आहेत. कारण शब्दानं ज्ञान होते बरोबर आहे, पण इकडं संसारातली इंद्रियाच्या विषयाची, आत्मस्वरूपाचं नाही. कारण आत्मस्वरूपाचं अज्ञानच नाही, तिथं तर ज्ञान काय? आताच पाहिलं ना आपण की अज्ञान व्हासाठी अज्ञान अनिवार्य असते. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच नाही तर ज्ञान कशाचं होईल? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंधारच नाही तर प्रकाश कशाचा पडत? म्हणून आत्मस्वरूप ज्ञान घन असल्यामुळं त्याचे प्रकाशन काय करणार शब्द? म्हणून शब्द प्रकाशन करीत नाही, शब्द अज्ञान घालवित नाही, आणि शब्द काय करीत नाही तो विस्मरण घालीत नाही, म्हणजे स्मरण करून देत नाही. म्हणून स्मरण करणं, अज्ञान घालविणं आणि प्रकाशन करणं हे तिन्ही बी काम, ह्या तिन्ही बी गोष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होऊ शकत नाहीत. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या प्रतियोगी तेच नाहीत. स्मरण करून देईन तर विस्मरण नाही, अज्ञान घालवीन तर अज्ञानच नाही, आणि प्रकाशन करीन तर आत्मस्वरूप पहिलं स्वयंप्रकाश आहे. म्हणून हा व्यवहार तिन्ही प्रकारचा व्यवहार होत नाही. शब्दानं व्यवहारात होतो इकडं प्रपंचामध्ये, परंतु परमार्थामध्ये किंवा आत्मदृष्टीनं हा तिन्ही प्रकारचा व्यवहार खंडित आहे. म्हणून शब्दाचं कामच नाही तिकडं. म्हणून शब्द खंडित आहे, तिकडं खंडित आहे शब्दाचा अर्थ, शब्दाचा उपयोग नाही तिकडं. आणि शब्दाची व्यावहारिक सत्ता आहे, परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आहे. सत्ता भेदानं हा शब्द तिकडे काहीच करू शकत नाही. म्हणून आत्मदृष्टीनं शब्द निरुपयोगी आहे. असं 3 प्रकारानं या 6व्या प्रकरणामध्ये, शब्द खंडनाच्या प्रकरणामध्ये शब्दाचं खंडन केलेले, तो विषय आपण पुढे पाहू. ठीक आहे, वेळ झालेला आहे.
कारण बोलायचं काय आपला ते मतच काय नाही. राहिलं त्याच्यावर हा, मधला विषय नाही. झालेला काय करत नाही हा फायटिंग मध्ये ऐका हा बोला वेळ झालाय काही नाही. हा वेळ वेळ झालाय. करा, गजर करा सर. हो श्री सर नाही ज्ञानदेव